रात्रीचे 12 वाजले होते, पण माझे पती अजून आले नव्हते. मग 2 वाजता खोलीचा दरवाजा उघडला आणि माझे पती खोलीत आले. तेव्हा त्यांना त्यांच्या पायावर उभे राहता येत नव्हतं आणि ते बेडवर पोहोचेपर्यंत खाली पडले. तेव्हा मी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी मला साईडला ढकललं आणि म्हणाले, "कुत्रे, तू माझं प्रेम माझ्याकडून हिसकावलं आहेस." त्यानंतर ते माझ्यावर एखाद्या सैतानासारखे तुटून पडले होते. मी रात्रभर रडत राहिले, दयेची याचना करत राहिले, पण जणू काही त्यांच्यात एखादा सैतान अगदी घुसल्यासारखं ते त्यांची भूक भागवत होते. मला पहाटे 5 वाजता शुद्ध आली. तो सैतान किती वेळा मला ओरबडत होता हे मला माहीत नाही. मी बेडवर माझ्या फाटलेल्या कपड्यांसह पडून होते. मी जे स्वप्न घेऊन आले होते ती स्वप्न मला राग झाल्यासारखी वाटत होती, कारण ही माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. पण आता मी माझ्या नशिबापुढे काहीच करू शकत नव्हते. सकाळी 6 वाजता माझ्या सासूबाईंनी मला हाक मारली, "सुनबाई, उठ, आंघोळ करून बाहेर ये." मी पण माझे अश्रू पुसले आणि मग आंघोळ करून बाहेर आले. तोपर्यंत चहा बनवला आणि पतीला द्यायला खोलीत गेले. ते अजूनही झोपेत होते. मी त्यांना उठवलं. माझ्या पतीने डोळे उघडून माझ्याकडं पाहिलं. तेव्हा त्यांना रात्रीचे थोडेफार आठवत होतं की ते कसे सैतान झाले होते. माझ्या पतीला लाज वाटली आणि ते म्हणाले, "आकांक्षा, मला माफ कर. मी रात्री दारूच्या नशेत तुझ्यासोबत खूप चुकीचं कृत्य केलं आहे." आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना असं रडताना पाहून मी त्यांना म्हणाले, "तुम्ही माझे पती आहात, अशी माझी माफी मागू नका. नाहीतर मला पाप लागेल. फक्त तुम्ही इथून पुढे दारू पिऊन घरी येणार नाहीस असं मला वचन द्या. आणि आजपासून मी दारूला हातसुद्धा लागणार नाही." असं त्यांनी मला वचनही दिलं आणि मग चहा पिऊन ते तयार होऊन कामाला निघाले. त्यानंतर दिवसभर मी आनंदी होते. घर पूर्ण भरलं होतं. आता माझ्या 2 जावा, माझ्या सासूबाई आणि जावेची मुलं सगळे माझ्याशी अगदी खूप छान बोलत होते. दिवस कसा गेला ते काहीच कळलं नाही. रात्री सर्वांनी एकत्र जेवणही केलं. माझे पती अजून घरी आले नव्हते, म्हणून मी त्यांचे जेवण घेऊन माझ्या खोलीत गेले. मला खूप आनंद झाला की आज रात्री माझे पती माझ्यावर चांगलं प्रेम करतील आणि मी काल त्या जखमा काही प्रमाणात विसरू शकेन. पण आजही माझे पती रात्री 12 वाजता दारूच्या नशेतच घरी आले. आजही ते माझ्यावर एखाद्या सैतानाप्रमाणे तुटून पडले. मला ते सहन झालं नाही आणि म्हणून मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. दारूच्या रूपात असलेला सैतान त्यांच्या आत शिरला होता. त्यांनी माझ्या गालावर 2-3 वेळा जोरात चापट मारली. चापट इतक्या जोरात मारल्या की मी बेशुद्ध पडले होते आणि तो पुन्हा मला ओरबडत होता. मी सकाळी 6 वाजता उठले तेव्हा माझे बेडवरून खाली उतरायचं धाडसही होत नव्हतं. पण सगळ्यांची उठायची वेळ झाली होती, म्हणून कसं तरी बेडवरून खाली उतरले आणि बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून तयार झाले आणि मग चहा घेऊन खोलीत आले. कालप्रमाणेच माझ्या पतीनं माझ्यासमोर डोळ्यात अश्रू आणले आणि तीच वचने मला ऐकवत होता. आता हे रोजचं झालं होतं. रोज रात्री तो नशेत यायचा आणि माझ्यावर एखाद्या सैतानासारखा अत्याचार करायचा. जेव्हा जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारायची की तुम्ही माझ्याशी असे का वागता, यावर ते मला जास्तच त्रास द्यायचे आणि म्हणून मी त्यांना विचारणंही बंद केलं. आणि असा त्रास सहन करून आता तब्बल 2 महिने निघून गेले. पण माझ्या वेदना काही केल्या कमी झाल्या नाही. माझे पती एका मोठ्या कंपनीत कामाला होते. सासरच्या घरातील सगळ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की विशालला कसलंच व्यसन नाही. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्व उघड झालं होतं. सासूबाईंनी मला विचारलं की सुनबाई, गोड बातमी कधी सांगणार? आता मी त्यांना काय सांगू? माझ्याकडं काही शब्द नव्हते. दिवसामागून दिवस जात होते, पण माझ्या पतीत काहीच फरक पडत नव्हता. आज माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत आणि या 5 वर्षात
मला माझ्या पतीचं प्रेम एका दिवसासाठीही मिळालं नाही. होय, त्याने त्याची इच्छा नक्कीच पूर्ण केली, तीही माझ्या इच्छेशिवाय. परंतु तरीही आई बनणं माझ्या नशिबात नव्हतं. माझं दुःख मी कोणालाही सांगू शकत नव्हते, कारण माझे आईवडील माझ्या लहानपणीच वारले होते. माझा सांभाळ माझ्या काका काकूंनी केला. त्यामुळे त्यांनी मला पैशाच्या लोभापायी या कसाईला विकलं होतं. आता मला दुसरं नाव मिळालं होतं, आणि ते म्हणजे वांज. आकांक्षा हे सुंदर नाव असूनही आता सगळे त्यांना विसरलं होतं. माझे जाऊबाई असो किंवा माझ्या सासूबाई, सगळ्यांच्या ओठावर एकच नाव होतं, ते म्हणजे वांज. घरात मला परक्या माणसासारखं वागवलं जात होतं, जणू मी अस्पृश्य आहे. एकदा मला कळलं की माझ्या नवऱ्याची लग्नापूर्वी एक गर्लफ्रेंड होती. माझे लग्न त्यांच्याशी ठरलं होतं, म्हणून त्यांची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती, आणि म्हणून तो राग म्हणजेच विशाल माझ्यावर काढायचा. हे मला विशालनं सांगितलं होतं. जर मी काही बोलले असते किंवा विरोध केला असता तर त्या दिवशी माझी अवस्था अशी झाली असती की मला उठताही आलं नसतं. आणि मी मनात विचार केला की एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली तर मी वांज असल्याचा कलंक माझ्यापासून दूर करू शकेन. आणि म्हणूनच मी एका लेडीज डॉक्टरला भेटले, आणि मला तपासल्यानंतर त्या म्हणाल्या की आकांक्षा, तुझ्यात काहीच दोष नाही, तुझ्या मिस्टरांचं चेकअप करावं लागेल. हे मी माझ्या पतीला सांगितल्यावर माझ्यावर संकटच कोसळलं, आणि खरी वेदना काय असते हे मला त्या दिवशी पहिल्यांदाच कळलं, जेव्हा त्यांनी मला बेल्टनं मारहाण करून माझ्या शरीरावर जखमा केल्या. मी ओरडत होते, पण कोणीही माझ्या मदतीला आलं नाही. त्या मारहाणीचा त्रास सहन करत मी गार फरशीवर पडून राहिले आणि माझ्या नशिबावर रडत राहिले. दुःख एवढं असह्य होतं की आपसुकट डोळ्यातून अश्रू वाहू लागले, आणि रडत रडत वेदनेने मी बेशुद्ध पडले आणि तिथेच झोपी गेले. सकाळी सासूबाईंच्या टोमण्यामुळे मला जाग आली. महाराणी, तू आता झोपूनच राहशील का? तुला काही काम करायचं नाही का? ही अवदसा माझ्या मुलाच्या नशिबात आली तरी कशी? मी हिंमत एकवटून उठले, अंघोळ केली आणि घरातली कामं करू लागले. पण मला रात्रीबद्दल कुणीही विचारलं नाही. एकदा माझ्या मोठ्या जावेची आई आमच्या घरी आल्या होत्या, आणि माझ्यासोबतच माझ्या सासूबाईंना म्हणत होत्या की तुम्ही तुमच्या मुलाचं दुसरं लग्न करा, त्याला पण मुलांची सुख भेटेल. आणि माझ्याकडं बोट करून म्हणाल्या, तुम्ही हे वांज कशाला सांभाळत आहात? ना कामाचं ना धामाचं. यावर सासूनेही त्यांना होकार दिला आणि विशालसाठी एखादी चांगली मुलगी बघा असं सांगितलं. मी पण आता समजून गेले होते की जर माझ्या आयुष्यात काहीच राहिलं नाही तर मग हे दुःख का सहन करायचं. मीही मनापासून ठरवलं की आता मला घटस्फोट घ्यायला हवाच. मी माझं दुःख बाजूला ठेवून मी घटस्फोट घेण्याचं ठरवलं, आणि योगायोगानं त्याच रात्री माझा नवरा पुन्हा दारूच्या नशेत आला. मी बेडवर पडून होते आणि तो येताच त्याने माझ्या कमरेवर लाथ मारून मला खाली जमिनीवर पाडलं आणि शिवीगाळ करत म्हणाला, मी आलो आहे आणि तू झोपली आहेस? जा मला जेवायला घेऊन ये. मी किचनमध्ये जाऊन 2 ताटात जेवण घेऊन आले. मी पण आज जेवले नव्हते, म्हणून मी अन्नाचा पहिला घास तोंडात टाकताच त्याने माझ्या तोंडात थुंकलं आणि त्याचं ताट ते उचलून माझ्या दिशेनं फेकलं आणि म्हणाला, हा कसला स्वयंपाक केला आहे? कसलाच व्यवस्थित चव नाही. तू वांज आहेस, तुला अजून स्वयंपाकही साधा नीट येत नाही. मी मनापासून ठरवलं होतं की वांज, आता इथून पुढे काहीच नाही ऐकून घ्यायचं. आणि म्हणून मी लगेच धीटपणे त्याला म्हणाले, मी वेडी नाही. तू दारू पिऊन स्वतःला कमकुवत केलं आहेस आणि मला दोष देत आहेस की मी वांज आहे. हे ऐकून त्यानं कमरेवरून बेल्ट काढला आणि मला मारायला सुरुवात केली.
तितक्यात मी माझ्या हातानं बेल्ट पकडला आणि त्याच्याकडून हिसकावून घेतला. तेव्हा तो बेडवरून उठला आणि माझ्या अंगावर धावून आला. मी त्याला पूर्ण ताकदीनं मागं ढकललं आणि तो जमिनीवर धाडकन पडला. तेव्हा तो कसाबसा उठला आणि बडबडायला सुरुवात केली. मी तुला आज या घरातून हाकलून देणार आहे. मी पण परत उत्तर दिलं, तुझ्यासारख्या सैतानासोबत राहायला मलाही हौस नाही. त्यानंतर त्याला आणखीनच राग आला. मग त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा आमच्या घरातले सर्वजण उभे राहून हा तमाशा पाहत होते. त्यावेळी मलाही खूप राग आला होता. मी हिंमत एकवटली होती की आज मला माझा सगळा राग काढायचाच होता. मला माझ्या सासूबाई आणि माझ्या 2 जावा बाहेर उभ्या असलेल्या दिसल्या. खोलीतून मी त्यांच्याकडं बघितलं आणि म्हणाले, या आल्या का तमाशा बघायला? तुम्हाला लाज वाटत नाही का तुमच्या नपुसक मुलात तो असलेला दोष लपवायला माझ्यात दोष काढून आता तुम्ही आणखीन एक निष्पाप मुलीचं वाटोळं करण्याचा विचार करत आहात? तुमच्या मुलाचं दुसरं लग्न करण्याआधी त्याचं चेकअप करून घ्यायला तुमचे चांगले उपचार करा, नाहीतर पुन्हा एखाद्या गरीब मुलीचं वाटोळं करशाल. आणि हे ऐकून माझ्या सासूबाई म्हणाल्या, विशाल बघत काय बसलायस? आत्ताच्या आत्ता हिला आपल्या घराबाहेर काढ. मी पण म्हणाले, आता मलाच या घरात राहायचं नाही. मी स्वतः इथून निघून जाईन. आणि रात्री 11 वाजता कुठलीही बॅग किंवा काही न घेता मी त्या घरातून बाहेर पडले. पण पुढे आल्यावर कुठं जायचं ते काही कळत नव्हतं. पण जिथे माझ्यावर 5 वर्ष अन्याय झाला तिथे मी परत कधीच जायचं नाही असं मनोमन ठरवलं होतं. आणि आता त्या तुरुंगातून माझी मुक्ती झाली होती. मी घरातून बाहेर पडले तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. कुठं जायचं, काय करायचं काहीच कळत नव्हतं. मी आज जेवणही केलं नव्हतं, त्यामुळं भुकेमुळे मला चक्कर येत होती. मी रस्त्यावरून चालत होते तेवढ्यात माझ्यासमोर एक गाडी येऊन थांबली आणि तो माणूस म्हणाला, ए मुली, तुला मरायचं आहे का? गाडी तर ड्रायव्हर ओरडला आणि गाडीचा प्रकाश माझ्या डोळ्यावर पडताच मी जागेवरच अगदी बेशुद्ध होऊन खाली पडले. आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी एका घरात बेडवर होते. तेव्हा माझ्या शेजारी एक 50 वर्षाची स्त्री बसलेली होती. त्या म्हणाल्या, बेटा, तुला बरं वाटतं का? त्या महिलेच्या तोंडून हे ऐकून मला रडू कोसळलं. अरे बेटी, रडू नकोस. मला सांग, तू कुठे राहतेस? तुझं घर कुठे आहे? आणि रात्री यावेळी रस्त्याच्या मधोमध का चालत होतीस? मी त्या खोलीकडं आणि त्या महिलेकडं अगदी आश्चर्यानं बघत होते. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 2 वाजले होते. म्हणजे मी इथे 3 तास बेशुद्ध पडले होते. मी काही बोलत नाही हे पाहून त्या स्वतः म्हणाल्या, मी कसली तरी वेडी बाई आहे. आधी सांग, तुला काय खायला आवडेल का? मला खूप भूक लागली होती म्हणून मी होकारार्थी मान हलवली. तिथून निघाल्या. त्या बाहेर आल्या आणि 5 मिनिटांनी त्या पुन्हा खोलीत आल्या. त्यांच्या हातात एक ताट होतं आणि त्यात काही बिस्किटं आणि केक होता. आत येतात त्या म्हणाल्या, इतके रात्र झाली, जेवण उरलं नाही, आता हे खा. मी डोकं वर न उचलता पटकन पूर्ण प्लेट संपवली आणि मी जेवणवर पाहिलंही नाही. माझ्याकडे बघत बघत हसत होत्या. मी पण अगदी सर्व काही जेवून घेतलं. काकू, आज मी जेवण केलं नव्हतं, त्यामुळे मला खूप भूक लागली होती. त्या म्हणाल्या, आणखी बिस्किट घेऊन येऊ का? नाही काकू, आता माझं पोट भरलं आहे. ठीक आहे, आता मला सांग, तू कुठे चालली होतीस आणि तुझे पती कुठे आहे? का काकू, या जगात माझं कोणीच नाही. असं बोलून ती गप्प राहिली. आणि ठीक आहे, आता तू आराम कर, आपण उद्या बोलूया. एवढं बोलून त्या खोलीतून बाहेर गेल्या. माझ्या डोळ्यात झोपच नव्हती. काल काय झालं आणि पुढे काय होणार याचाच मी विचार करत होते. सकाळचे 5 वाजले होते. आता माझे डोळेसुद्धा झोपेनं भरले होते.
आणि विचार करत करत मला झोप लागली होती. त्यानंतर मला जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. इतक्या वर्षात मी 8पर्यंत झोपण्याची ही पहिलीच वेळ होती. लवकर उठून तोंड धुवून मी खोलीतून बाहेर आले तेव्हा माझे डोळे विस्फारले. इतका मोठा तो आलिशान बंगला होता. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा तितका आलिशान बंगला अगदी पहिल्यांदाच पाहिला होता. खाली एक मोठा हॉल होता. तिथे 2 बाजूंना 2 मोठे सोफे होते आणि त्याच्यापुढे वर जाण्यासाठी फिरता जिनाही होता. खाली 3 खोल्या होत्या. मला वर जायची संधी मिळाली नाही, त्यामुळे वर काय आहे ते मला माहीत नव्हतं. आणि ती महिला समोरच्या सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांच्यासोबत एक 3 वर्षाची मुलगी ती देखील होती. त्यांची नजर माझ्यावर पडताच त्यांनी मला हाक मारली, "ये बेटा, खाली ये बेटी." हे शब्द त्यांच्या तोंडून ऐकून मला हलकंसं छान वाटलं. इतकं छान वाटलं की हे शब्द मी जणू काही पहिल्यांदाच ऐकत होते असंच मला वाटत होतं. आणि हो, हे तितकं खरंही आहे की आईवडील नसल्यामुळे मला हे शब्द कधीच ऐकायला मिळाले नाही. या घरात आल्यानंतर मला 3 कारणं सापडली ज्यामुळे मला या घरात राहण्याचा लोभ निर्माण झाला. प्रथम, मी बराच वेळ झोपले आणि कोणीही मला त्रास दिला नाही. दुसरं म्हणजे हे घर नव्हतं तर हा एक आलिशान बंगला होता. आणि तिसरं म्हणजे ती बाई जेव्हा मला खूप प्रेमाने मुलगी म्हणते. मी त्यांच्या जवळ जाऊन बसले तेव्हा त्यांनी किचनमध्ये काम करत असणाऱ्या महिलेला हाक मारली, "कमला, ए कमला, चहा घेऊन ये." "हो मॅडम, आले." आणि त्यानंतर त्यांच्याजवळ बसलेल्या त्या लहान मुलीने तिनं मला विचारलं, "आजी, या आंटी कोण आहेत?" "बेटा, ही आंटी आपल्या घरची पाहुणी आहे. ही माझी नात आहे सौम्या." चहा पिऊन झाल्यावर मी म्हणाले, "ठीक आहे आंटी, मी निघते आता." त्यांनी क्षणभर माझ्याकडं पाहिलं आणि विचारलं, "तू तुझ्या घरातून पळून आली आहेस का?" मी म्हणाले, "नाही आंटी, तुम्ही असं का बोलताय?" खरं तर त्यांनी माझ्या अंगावरच्या आता त्या बेल्टच्या खुणा पाहून हे सगळं विचारलं होतं. "मग तुझ्या अंगावर सगळीकडे या जखमा आणि खुणा कशाच्या आहेत?" मी त्यांना अडवलं आणि त्या लहान मुलीला विचारलं, "सौम्या बेटी, तुझी मम्मी दिसत नाही कुठे?" यावर त्या काकू म्हणाल्या, "सौम्याच्या आईचं निधन होऊन 2 वर्ष झाली आहे. सौम्या 1 वर्षाची असताना कार अपघातात राधिकाचा मृत्यू झाला. तेव्हापासून मी सौम्याला सांभाळत आहे." त्यांनी तोच प्रश्न पुन्हा पुन्हा सांगितला. त्यांच्याकडे बघून मी अचानक गुडघ्यांवर अगदी गुडघ्या टेकवले आणि रडू लागले. "मला सांग बेटी, काय झालं?" मी अजूनही काही सांगण्याची हिंमत करू शकले नाही. मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय प्रेमानं विचारलं, "तू तुझ्या आईलाही सांगणार नाहीस का?" आता माझ्या संयमाचा बांध तुटला, कारण आजपर्यंत माझे दुःख सांगायला कोणीच नव्हतं. मग मी कोणाला कशी सांगणार? आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्याचं पुस्तक त्यांच्यासमोर उघडलं. माझी संपूर्ण कहाणी ऐकून काकूंना विश्वासच बसत नव्हता की कोणी एवढं क्रूर असू शकतं. माझं बोलणं संपताच मी म्हणाले, "काकू, आता मी निघते." त्यांनी मला प्रेमानं बसवलं आणि म्हणाल्या, "बघ बेटी, तू सौम्याची काळजी घेशील का?" मीही लगेच होकारार्थी मान हलवली, कारण मला पण त्या घरात राहायचा मोह आला होता. "ठीक आहे काकू, मी सौम्याची पूर्ण काळजी घेईन." मी सौम्याला माझ्याजवळ बोलवलं. सौम्या माझ्याजवळ आली. "बेटा, तू माझ्याशी मैत्री करशील का?" सौम्या ही आनंदाने माझ्या शेजारी येऊन बसली आणि आमचं नातं इतकं घट्ट निर्माण झालं. मग दुपारचं जेवण करून मी सौम्याला तिच्या खोलीत नेलं आणि तिला दूध पाजलं आणि ती माझ्याशी अगदी खेळत राहिली. रात्री मी सौम्याला खाऊ घातलं आणि तिला झोपवलंही. दुसऱ्या दिवशी मी माझ्या वेळेनुसार सकाळी 6 वाजता उठले. अंघोळ झाल्यावर मी पुन्हा तेच कपडे घातले.
कारण माझ्याकडे दुसरे कपडे नव्हते. मग बाहेर आल्यावर मी पाहिलं की संपूर्ण घर रिकामं झालं होतं. तिथे कोणीच नव्हतं. हॉलमधून किचनमध्ये गेले. तिथे कमलाताई त्या होत्या. मी त्यांना माझ्यासाठी चहा बनवायला सांगितला. तेव्हा मला बाहेरून आवाज आला. मी वळून पाहिलं तर एक 30-32 वर्षाचा तरुण, काळा सूट आणि ग्रे कलरची पॅन्ट घातलेला सोफ्याजवळ उभा होता. कमलाताईंनी केलेला चहा मी जाऊन त्या तरुणाच्या हातात दिला. तो माणूस माझ्याकडे बघत होता. कोण आहेस तू आणि कमला कुठे आहे? त्याच्या प्रश्नाने मी घाबरले होते. पाहिलं म्हणजे तो इतक्या सकाळीच घरात आला होता आणि मग त्याने हे प्रश्न विचारले. तेव्हा मी धैर्याने म्हटलं, मी सौम्याची काळजी घ्यायला आले आहे, पण तुम्ही कोण आहात? त्यावर तो म्हणाला, माझ्याच घरात उभं राहून तुम्ही मला विचारता का तुम्ही कोण आहे म्हणून? तुमची हिंमत कशी झाली? मी सौम्याचा बाबा आहे. मी आश्चर्यानं त्यांच्याकडं पाहिलं आणि म्हणाले, सॉरी सर, तुम्ही सौम्याचे पप्पा आहे हे मला माहीत नव्हतं. मी कालच इथे आले आहे. अच्छा, ठीक आहे. मला सांग, तू कुठून आली आहेस आणि याआधी तू कधी लहान मुलं सांभाळले आहेत का? मी नकारार्थी उत्तर दिल्यावर ते आणखीनच चिडले आणि मग म्हणाले, तुला कामावर कोणी ठेवलं? सांग. मी पण घाबरत म्हणाले, त्या काकूंनी. ही आई पण ना पूर्ण वेडी झाली आहे. मी उदास होऊन तिथे अगदी शांतपणे उभी राहिले. मग ते रागाने म्हणाले, आता काय माझ्या डोक्यावर उभी राहते का? जा तुझं काम कर. मी उदास होऊन किचनमध्ये एका टेबलावर बसले आणि माझ्यात बाहेर जाण्याची हिंमतही होत नव्हती. काही वेळाने काकूंचा आवाज आला. काकूंचा आवाज माझ्या कानावर आला, आकांक्षा, उठली असेल तर सौम्याला पण उठव. मी किचनमधून बाहेर आले आणि पाहिलं तर तोपर्यंत सौम्याचे पप्पा तिथून निघून गेले होते. मी सौम्याला उठवलं आणि तिला तयार करून खाली आणलं. माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून काकूंनी विचारलं, काय झालं बेटी? मग मी त्यांना सकाळचा सगळा प्रसंग सांगितला. ते ऐकून काकू म्हणाल्या, राधिका गेल्यानंतर माझा मुलगा थोडासा चिडचिडा झाला आहे. त्याचे तिच्यावर खूप प्रेम होतं. तो पूर्वी असा नव्हता. त्या खोल जखमा अजूनही त्याच्या मनात ताज्या आहेत. त्यामुळेच तो घरात आलेल्या कुणाशीही व्यवस्थित बोलत नाही. जर कोणी त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू परत आणलं तर माझ्या मनाला खूप बरं वाटेल. तो नेहमीच त्याच विचारात असतो. दिवसभर मी काकूंच्या बोलण्याचा विचार करत राहिले. मला असं अस्वस्थ पाहून सौम्याने विचारलं, आंटी, तुम्हाला काय झालं आहे? यावर मी काही बोलले नाही. म्हणून काकूंनी तिला विचारलं की आज तुझ्या बाबांनी तुझ्या आंटीला बडबड केली. रात्री जेव्हा सौम्याचे पप्पा घरी आले तेव्हा सौम्या माझ्या मांडीवर बसली होती. त्यांनी आत येताच सौम्याला हाक मारली, माझ्या बाळा, इकडे ये सौम्या. त्याच्या वडिलांकडे बघून म्हणाली, बाबा, पप्पा, आज तुम्ही आंटीला बडबड का केली? मी तिला समजावलं, बेटा, हे तुझे पप्पा आहे आणि आपल्या वडिलांशी असं कधी बोलायचं नाही. चल, पप्पांना सॉरी म्हण बघ. आणि सौम्या तिच्या बाबांना सॉरी म्हणाली. सौम्याचे पप्पा माझ्याकडे एकटक बघत होते. मी पटकन सौम्याला उचललं आणि तिला झोपायला तिच्या खोलीत घेऊन गेले. सौम्याला झोपून मी खाली आले तेव्हा त्याच सोफ्यावर बसून आता आकाश सर माझ्याकडे एकटक बघत बसले होते. मी त्यांची नजर टाळून निघून जाऊ लागले. मग त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाले, आता तुला माझ्या मुलीला माझ्यापासून वेगळं करायचं आहे का? तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखतो. तू लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीतली दिसते. थांब, मी आत्ताच पोलिसांना कॉल करतो, नाहीतर आत्ताच्या आत्ता तू या घरातून निघून जा. ते ऐकून मी रडायला लागले. वारे नशीब, आधी वांचपणा मग घटस्फोट आणि आता मुलं पळून नेणारी.
अजून किती कलंक उरलेत माझ्या आयुष्यात ते मलाही माहीत नव्हतं. मी कसं तरी माझ्या डोळ्यातले अश्रू लपवले आणि म्हणाले, सर, तुम्ही पोलिसांना बोलवू नका. मी स्वतः हे घर सोडून जाते. असं म्हणत मी निघून घराबाहेर पडले. या आता 8 वर्षात माझ्या नशिबात 2 दिवसांची सुख मिळालं होतं. सर्व पुरुष सारखेच निर्दयी आणि क्रूर आहेत. त्यांना कोणत्याही स्त्रीच्या भावनांची पर्वा नसते. मी याच विचारात जात असताना माझ्यासमोर 2 तोंडाला रुमाल बांधलेली माणसं एका मुलाला मारत होती आणि त्याच्या हातातली बॅग ती हिसकावत होते. तो मुलगा त्यांच्याशी भांडत होता. अचानक एका माणसाने खिशातून चाकू काढला आणि त्या मुलाच्या पोटावर वार केला आणि त्याच्या हातातून ती बॅग घेऊन पळून गेले. तो मुलगा जागीच खाली पडला होता. मी लगेच पळत जाऊन त्याला उचललं आणि आजूबाजूला पाहिलं तर कोणीच दिसत नव्हतं. रात्रीचे 10 वाजले होते आणि रस्ता देखील रिकामा होता. पण काहीतरी करायला हवं असा विचार करून मी त्या मुलाला उठवण्यास मदत करत होते. तेवढ्यात तिथून 2 माणसं जात होती, म्हणून मी त्यांना त्या मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी मदत मागितली. त्या दोघांनी मला त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला मदतही केली आणि ते तिथून निघून गेले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला ट्रीटमेंट सुरू केली आणि त्यांनी मला विचारलं, हा मुलगा तुमचा कोण आहे? तर काय सांगावं, हा कोण आहे, काय बोलावं ते मला काहीच समजत नव्हतं. मी पण अगदी स्पष्ट सांगितलं की हा मुलगा मला रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत आढळला. तेव्हा मी त्याला इथे घेऊन आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. काही वेळानं तो मुलगा शुद्धीवर आला. तेव्हा त्यानं सांगितलेल्या नंबरवर फोन करून त्याच्या कुटुंबियांना तिथं बोलवण्यात आलं. पहाटे 4 वाजता कुणीतरी डॉक्टर, इथे कोणी आहे का, असं ओरडत होतं. आवाज त्या हॉस्पिटलच्या आत घुमत होता. डॉक्टरने तो आवाज ऐकताच डॉक्टर त्या आवाजाच्या दिशेने गेले. अरे आकाश सर, तुम्ही इथे? डॉक्टर, माझा भाऊ कुठे आहे आणि त्याला काय झालं आहे? त्या व्यक्तीच्या आवाजात काळजी होती. मला समजलं की तो या मुलाचा भाऊ आहे. डॉक्टरांनी सांगितलं की आता तुमचा भाऊ ठीक आहे आणि तो त्या खोलीत आहे. लगेच खोलीच्या दरवाजावर उघडून त्या व्यक्ती आत आली आणि दरवाजा उघडून ती व्यक्ती आत आल्याचं मी पाहिलं. तुला काय झालंय आणि हे सगळं कोणी केलं? बोलता बोलता त्याने माझ्याकडं पाहिलं. तेव्हा माझा श्वासच थांबला. मला आता त्या खोलीतून बाहेर पडावंसं वाटत होतं. मी मागे वळताच ते म्हणाले, तू इथे काय करतेस? मी तुला सांगितलं होतं ना, माझ्या कुटुंबापासून दूर राहा. तुला समजत नाही का? मी ते ऐकून तिथून निघून हॉस्पिटलच्या बाहेर आले. पण आता पहाटेचे 4 वाजले होते. मला काहीच सुचत नव्हतं. म्हणून मी तिथेच एका साईडला बसले. हॉस्पिटलच्या बाहेर 2 तास एका बाकावर बसून होते. आता थोडासा उजेड झाला, त्यामुळे कुठं जायचं याचा विचार करू लागले. डॉक्टरांनी आकाशला विचारलं, मिस्टर आकाश सर, जी मुलगी तुमच्या भावाला इथे घेऊन आली होती ती कुठे गेली? डॉक्टर, ती मुलगी माझ्या भावाला इथे घेऊन आली होती का? आकाशनं आश्चर्यानंच विचारलं. डॉक्टरांनी आश्चर्यानं उत्तर दिलं, हो मिस्टर आकाश, ती सांगत होती की 2 माणसांनी तुमच्या भावावर वार केला आणि ते त्याची बॅग घेऊन पळून गेले. मग ती मुलगी याला इथे घेऊन आली. इतक्या रात्री ती मुलगी कुठे गेली? मिस्टर आकाशने घड्याळात पाहिलं तर पहाटेचे 4:30 वाजले होते. मिस्टर आकाश लगेच उठले आणि म्हणाले, डॉक्टर, तुम्ही लगेच माझ्या भावासाठी नर्सची व्यवस्था करा. मी आत्ताच आलो असं म्हणत तो हॉस्पिटलमधून बाहेर आला आणि त्याच्या गाडीजवळ गेला. तेव्हा त्याने त्याच बाजूला बसलेल्या त्या बेंचवर झोपलेल्या आकांक्षाला पाहिलं. मिस्टर आकाश माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला उठवलं. आवाज ऐकून मी लगेच झोपेतून उठले आणि मिस्टर आकाश माझ्यासमोर उभे असलेले पाहिले. मी घाबरतच त्यांना म्हणाले, सर, मी सकाळ होताच इथून निघून जाईल. अंधार असल्यामुळे यावेळी कुठे जायचं याची थोडी भीती वाटत होती. आकाश मला म्हणाले,
जे काही झालं त्याबद्दल माफ करा. मी रागाने खूप बोललो तुम्हाला. तुम्ही माझ्या भावाचा जीव वाचवून माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहे. सांगा किती पैसे हवेत तुम्हाला? सर, मी तुमच्यावर कोणतेही उपकार केले नाहीत. पैशासाठीही केलेले नाहीत. आणि हो, तुमच्या भावाच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी मी तेच केलं असतं जे मी आता केलं आहे. आणि हो, मी काही मुलं चोरून नेणारी नाही. मी माझ्या मजबुरीनं तुमच्या घरात आले होते. माझं शिक्षणही MBA झालं आहे. मी चांगल्या ठिकाणी नोकरीही करू शकले, पण मी माझ्या मजबुरीनं तुमच्या घरात काम करत होते. मिस्टर आकाशला त्यालाच लाज वाटत होती. त्यानं पुन्हा माफी मागितली आणि म्हणाला, मला पटकन राग येतो. प्लीज मला माफ करा. आणि प्लीज आईला सांगू नका. जे काही झालं ते मी पण सांगितलं की मी सांगणार नाही म्हणून. सकाळी 6 वाजले होते म्हणून मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही घरी जा. मी तुमच्या भावाजवळ थांबेल. नक्की तुम्ही इथे त्याची काळजी घ्याल ना? त्याने एक प्रकारे प्रश्न विचारला. मीही म्हणाले, हो, मी इथेच आहे. तुम्ही जा, नाहीतर आई काळजी करेल. मिस्टर आकाश तिथून निघून गेले आणि मी आता त्यांच्या भावाजवळ येऊन बसले. सकाळी 10 वाजता आकाश आणि त्याची आई ती देखील वरुणला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर आकाश आणि मी तिथून बाहेर आलो. आम्ही बाहेर येताच आकाशने पहिल्यांदाच माझं नाव घेतलं. आकाशजी खूप प्रेमाने मला हाक मारली. मी त्यांच्याकडं आश्चर्यानं पाहिलं आणि म्हणाले, सर, मला तुमच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. अगदी काल सकाळीच काकूंनी मला तुमच्याबद्दल सर्व काही सांगितलं. तेव्हा आकाश म्हणाले, मी तुमच्यावर ओरडलो. प्लीज मला माफ करा. यावर मी त्यांना म्हणाले, मला याची सवय आहे. मला अशा गोष्टी दररोज ऐकायला मिळत होत्या. हे माझ्यासाठी काही नवीन नाही. मला फक्त पोलिसांची भीती वाटत होती, कारण माझ्यावर आधीच 3 कलंक लावले गेले आहेत. वांज, घटस्फोटित मुलं, त्यानंतर मुलं पळून नेणारी. या कलंकांनंतर मला तुरुंगात गेल्याचाही कलंक लागला असता. मिस्टर आकाशला त्याची चूक आता लक्षात आली आणि ते म्हणाले, बरं, मला सांगा, आता तुम्हाला मला कोणती शिक्षा द्यायला आवडेल? मी हे शब्द पहिल्यांदाच ऐकत होते की एक पुरुष माझ्यासमोर आपली चूक मान्य करत आहे आणि शिक्षा मागत आहे. मी म्हणाले, असं नाही, मी कोणाला शिक्षा देणार नाही. तरीही सगळे पुरुष सारखेच असतात. आज तुम्ही असं म्हणत आहात, पण उद्या मला दुप्पट वेदना जाणवतील. आकांक्षा, आता तुम्ही घरी गेला आहे. मी वाईट नाही. राधिका गेल्यानंतर माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही तर माझी अशी अवस्था झाली नसती. मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी कधीही कोणत्याही गोष्टीवर रागवणार नाही. तुम्ही फक्त माझ्या मुलीची अगदी व्यवस्थित काळजी घ्या. मी सुद्धा म्हणाले, सौम्याची काळजी करू नका. मी तिला कधीच आईची उणीव भासू देणार नाही. तेवढ्यात आकाशची आई देखील बाहेर आली आणि आकाशला म्हणाली. तो आकाश म्हणाला, आई, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी निघतो. थांब, हिला पण तुझ्यासोबत घरी घेऊन जा. ती रात्रभर जागे आहे. घरी गेल्यावर तिला थोडा आरामही मिळेल. मी नकार दिला, पण काकूंनी जबरदस्तीनं मला घरी पाठवलं. मला घरी सोडल्यावर आकाश त्याच्या ऑफिसमध्ये गेले आणि मी छान झोप घेतली. संध्याकाळी मला जाग आली. मी सौम्यासोबत बसले होते. सौम्या म्हणाली, आंटी, तुमचे कपडे खूप घाण झाले आहेत. जा आणि आत्ताच बदला. मी पण अगदी निरागसतेने म्हणाले, पण माझ्याकडं पण कपडेच नाहीत. सौम्या उठली आणि माझ्यासोबत वरच्या मजल्यावर गेली आणि आकाशजींच्या खोलीतून तिच्या आईची एक साडी दिली आणि म्हणाली, जा आणि पटकन साडी नेसून तयार व्हा. मलाही माझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसले, म्हणून मी पटकन साडी घेतली आणि बदलून परत आले. आता तू खूप छान दिसत आहेस, आंटी, असं म्हणत सौम्या पुन्हा माझ्याकडे आली. रात्री आकाशजी जेव्हा घरी पोहोचले तेव्हा मी सौम्याला खाऊ घालत होते. आकाशजी येताच ते रागवले आणि म्हणाले, तू ही साडी नेसण्याची हिंमत कशी केलीस?
ही साडी तुला कोणी दिली? हे बोलताना ते रागाने लालबुंद झाले होते. सौम्या घाबरत म्हणाली, बाबा, मीच ही साडी आंटीला दिली आहे. आकाजींनी सौम्याला चापट मारली आणि मला म्हणाले, जा आणि आत्ता ही साडी काढ आणि माझ्या खोलीत ये. मी सौम्याला गप्प केलं आणि तिला तिच्या खोलीत झोपायला सांगितलं. मी ती साडी आता बदलली आणि आकाजींच्या खोलीत गेले आणि साडी त्यांना परत दिली आणि म्हणाले, तुम्ही मुलीवर हात उगारायला नको होता. तुम्ही हे खूप चुकीचं केलं. एवढं बोलून मी तिथून माझ्या खोलीत आले. सकाळी उठल्यावर मी घड्याळात पाहिलं तर 7 वाजले होते. मी पटकन उठले आणि खोलीतून बाहेर आले आणि मी स्वतःसाठी चहा बनवून पिले. त्यानंतर मी किचनमधून बाहेर आले आणि डायनिंग टेबलवर बसले होते. मी पाहिलं तर आकाश माझ्यासमोर तयार होऊन उभे होते. मी विचारलं, सर, तुम्ही इतक्या सकाळी कुठे चालले आहात? आकाश म्हणाले की मी हॉस्पिटलला जात आहे. मी पण त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेले. आकाश सरांनी काकूंना घरी पाठवलं आणि आम्ही दोघं तिथे होतो. तेव्हाच आकाश म्हणाले, काल रात्रीसाठी मला माफ करा. आकाशजी, मी तुम्हाला काही सांगू का? तुमची काही हरकत नाही ना? आकाश सर म्हणाले, हो सांग ना. माझ्या पतीने लग्नाच्या रात्री मला जनावरासारखं मारलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं मला सॉरी म्हटलं. पण दुसऱ्या दिवशीही त्यानं माझ्याशी असंच केलं आणि तिसऱ्या दिवशी त्यानं पुन्हा सॉरी म्हटलं आणि त्यानंतर माझ्यासोबत हे सर्व रोजच घडू लागलं. तुम्हाला माझा मुद्दा समजला असेल. यावर आकाश सरांनी मला वचन दिलं. तेव्हा मी म्हणाले, नुसते वचन देऊ नका, करून पण दाखवा. ते सुद्धा म्हणाले, ठीक आहे, मी स्वतःला तुम्हाला बदलून दाखवेन. मला आता तुमच्यात बदल पाहून आनंद होईल आणि मी हे सर्व माझ्यासाठी करत नाही, मी हे तुमच्यासाठी करत आहे. आकाशजी माझा मुद्दा समजून घेत मान खाली घालून बाहेर निघून गेले. सकाळी 10 वाजता काकू दवाखान्यात आल्या आणि आम्हाला पुन्हा घरी पाठवलं. घरी पोचल्यावर मी सौम्याला उचलून खाली आणलं आणि तिला दूध दिलं. आकाशजी समोर बसून नाश्ता करत होते. त्यांना सौम्याशी बोलायचं होतं. दूध आता संपून सौम्या उठली आणि पळून गेली आणि म्हणाली, बाबा, मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. मी आकाश सरांना म्हणाले, तुम्ही जावा, मी तिला समजावून सांगेन. आकाशजी ऑफिसला निघाले. मी सौम्याच्या खोलीत गेले आणि तिला समजावून सांगितलं. सौम्याला आता तिची चूक समजली म्हणून ती मला म्हणाली, बाबा परत आल्यावर मी त्यांना सॉरी म्हणेन आणि आम्ही दोघी मज्जा करायला लागलो. आकाश संध्याकाळी लवकर ऑफिसमधून आले आणि खाली सोफ्यावर बसले होते. कमलाताईंनी त्यांना पाणी आणून दिलं आणि सौम्या माझ्यासोबत माझ्या खोलीतून बाहेर आली. मग तिच्या बाबांना पाहून ती त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली, सॉरी बाबा, आता मी भविष्यात कधीही चूक करणार नाही. आकाशजींनी सौम्याला त्यांच्या मांडीवर बसवलं आणि ते सुद्धा सौम्याला सॉरी म्हणाले आणि माझ्याकडे बघत मला थँक्स म्हणाले आणि त्यानंतर म्हणाले, लवकर तयार व्हा, आपण आता फिरायला जाऊ. सौम्या बाबांना म्हणाली, आंटीकडे कपडे नाहीत. मग त्या काय घालणार? तू माझ्या खोलीत जा, तुला जे कपडे आवडतील ते तू आता लवकर तयार हो आणि लवकर तयार होऊन खाली या. आम्ही दोघीही खुश झालो. मी काकूंकडे आता जाण्याची परवानगी मागितल्यावर त्यांनी आनंदाने मला जाण्याची परवानगीही दिली, कारण खूप दिवसांनी त्यांनी त्यांच्या मुलात बदल झालेला पाहिला होता. आयुष्यात पहिल्यांदाच मी आता कोणातरी सोबत फिरायला जात होते. निघताना आकाशजींनी मागून हाक मारली, रेड कलर माझा आवडता आहे. त्यावेळी मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष तेवढं दिलं नाही. पण जेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा मी पाहिलं की त्यांच्या खिडक्यांची पडदे रेड कलरचे होते. त्यांच्या खोलीतील सोफाही फिकट रेड कलरचा होता. तेव्हाही मला काही समजलं नव्हतं. पण जेव्हा मी कपाट उघडलं तेव्हा त्याच्या जवळपास सगळ्या साड्या ह्या रेड कलरच्या होत्या आणि काही साड्या वेगवेगळ्या कलरच्याही होत्या. तेव्हा मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ चांगला समजला. ही नात्याची नवी सुरुवात आहे. खरंच ही नात्याची नवी सुरुवात आहे का? माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
पण मी ते दाबले आणि गडद रेड कलरची साडी नेसून बाहेर पडले. आम्ही घरातून बाहेर पडल्यावर प्रथम सौम्याच्या आता घेऊन पार्कमध्ये गेलो. नंतर सौम्यासाठी काही कपडेही घेतले आणि मॉलमध्ये जेवण करून रात्री घरी आलो. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा काकू दारात बसल्या होत्या. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचं हसू उमटलेलं पाहून त्यांनाही खूप आनंद झाला. राधिकाच्या कपड्यांना हातही लावू न देणाऱ्या मुलाने आकांक्षाला राधिकाची कपडे घालायला दिली, ही खूप मोठी गोष्ट होती. घरी पोहोचल्यावर सौम्याला दूध देऊन तिला खोलीत जाण्यात झोपण्यास लावलं. मी खाली आले आणि पाहिलं की आकाशजी तिथेच बसले होते. माझ्याकडे ते येत म्हणाले, थँक्स आकांक्षा, आज तुमच्यामुळे मला माझी मुलगी परत मिळाली. मी पण म्हणाले, ठीक आहे, मला पण तुमचे आभार मानायला हवेत, कारण आज तुमच्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकं मनमोकळेपणाने एन्जॉय केला आहे. ठीक आहे, तू आता झोप. निघताना आकाश म्हणाले, तू आज खूप सुंदर दिसत आहे. मी थँक्स म्हणाले. बाय द वे, माझा आवडता कलर क्रीम आहे. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. हा एक सुखद असा दिवसाचा शेवट होता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले आणि चहा पिऊन सोफ्यावर बसले. आकाश तयार झाले आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. आज आकाश यांनी क्रीम कलरचा सूट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट घातली. हॉस्पिटलमधून परत आता येताना आकाश मला म्हणाले, आकांक्षा, माझी जुनी सेक्रेटरी काम सोडून गेली आहे. मग तुम्ही माझी सेक्रेटरी होणार का? काय? मी त्यांच्याकडं डोळे विस्फारून पाहत राहिले आणि ते मला म्हणाले, तू माझ्याकडं असं का पाहते की मी काही तुला लग्नासाठी प्रपोज वगैरे केलं नाही? नाही, तसं नाही, पण आजपर्यंत मी कधीच बाहेर काम केलं नाही. आकाशजी म्हणाले, काय हरकत आहे, जसं तुम्ही घर सांभाळता त्याचप्रमाणे ऑफिस आणि माझं कामही सांभाळाल. आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही माझे सेक्रेटरी म्हणून काम करत असाल. ही माझी आता हिंमत वाढवली आणि हो असं म्हणत उद्यापासून ऑफिसला येईन असे म्हणाले. मला घरी सोडल्यावर आकाशजी ऑफिसला जात होते म्हणून मी पण म्हणाले, आज तुम्ही खूप छान दिसत आहात. थँक्स आकांक्षा. मी घरी आले आणि आंघोळ केली. नवीन साडी नेसून सौम्यासोबत बसले. आज वरुण यांनाही हॉस्पिटलमधून घरी आणलं होतं म्हणून आकाश ऑफिसमधून थेट हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथून वरुणला घरी घेऊन आले. घरी पोचल्यावर काकूंनी वरुणला खालच्या खोलीत राहायला सांगितलं, कारण तो वारंवार वर खाली करून त्याची जखम बरी होणार नाही. मी पण म्हणाले, हरकत नाही, मी काही दिवस इथे सोफ्यावर झोपेल. तर काकू म्हणाल्या की तू वरच्या मजल्यावर सौम्याच्या रूममध्ये का झोपत नाहीस? सौम्या पण खुश झाली आणि आकाशच्या चेहऱ्यावर हसू आलं. सौम्या, ठीक आहे, पण का? आकाशजींच्या चेहऱ्यावर हसू का उमटलं ते मला समजलं नाही. रात्रीचे जेवण करून मी सौम्याला झोपायला वरच्या खोलीत घेऊन गेले. सकाळी आंघोळ करून मंदिरात गेले. माझा देवावरचा विश्वास उडाला होता, पण आज मी पहिल्यांदाच मंदिरात गेले असं म्हणता येईल. म्हणून मी माफी मागितली आणि देवाचे आभारही मानले. सकाळी 7 वाजता मंदिरातून परत आले आणि कमलाताईने मला चहा दिला. मी तयार होऊन बसले होते तेवढ्यात आकाश आले आणि नाश्ता करून त्यांनी मला विचारलं, तुम्ही तयार आहात का आकांक्षा? मी होकारार्थी मान डोलवली आणि आम्ही ऑफिसला निघालो. ऑफिसला पोहोचल्यावर मी आकाश सरांना म्हणाले, तुम्ही चला पुढे, मी येते. आकाश सर गेल्यावर मी ऑफिसमध्ये जाऊ लागले. ऑफिसच्या गेटमध्ये प्रवेश करताच गार्डने प्रथम मला थांबवलं आणि विचारलं, तुला इथे कोणाला भेटायचं आहे? मी म्हणाले की मला आकाश सरांना भेटायचं आहे. त्याचवेळी गार्ड मला म्हणाला, तुम्ही दुपारी 2च्या नंतर या, सध्या साहेब बिझी आहेत. मला आश्चर्य वाटलं की हा गार्ड आहे की आकाश सरांचा सेक्रेटरी. मी पुन्हा विनंती केली की आकाशजींनी मला फोन केला होता, कृपया त्यांना सांगा की आकांक्षी गेटवर आले आहे. आकांक्षाची गेटवर आहेत. गार्डने माझं ऐकून घेतलं नाही आणि मला बाहेर जायला सांगितलं. इतक्यात समोरून आकाशजी येताना दिसले. काय झालं आकांक्षा, लवकर आत या.
तुम्ही गेटवरच का थांबलात? हे ऐकताच गार्डने श्वास रोखून तो धरला आणि म्हणाली, मॅडम मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. सरांकडे तक्रार करू नका, नाहीतर माझी नोकरी जाईल. गार्डने गेट उघडला आणि मी आत आले. काय झालं? तू बाहेर का उभी होती? आत का आली नाहीस? आकाजींनी विचारलं. तेव्हा मी गार्डकडे पाहिलं आणि म्हणाले, मला इथली लोक कसे काम करतात ते पाहायचं होतं. मग काय पाहिलं? आकाजींनी विचारल्यावर मी पुन्हा गार्डकडे पाहिलं आणि म्हणाले, इथे काम तर चांगलं करतात, पण समोरच्या व्यक्तीला थोडासा आधार द्यायला शिकले तर अधिकच चांगलं होईल. आणि ठीकही आहे. बॉस चला आपण आज जाऊ. काय झालं? तुम्ही इतकी आश्चर्यचकित का झालात? मी आय लव्ह यू असं थोडी ना म्हटलोय. तुम्हाला धक्का बसायला? आम्ही दोघं केबिनच्या आत आलो आणि तिथे काही मुली होत्या. त्यातल्या एका मुलीला आकाश सरांनी सांगितलं की ही प्राची. तो आकाशला काम समजावून सांग आणि ती नवीन आहे, त्यामुळे सगळं नीट समजावून सांग. यस सर असं म्हणत प्राची मला काम समजावून सांगू लागली. माझं शिक्षण चांगलं झालेलं असल्यामुळे मलाही खूप दिवसापासून असं बाहेर काम करण्याची इच्छा होती, म्हणून मी मनापासून सर्व शिकूनही घेतलं. संध्याकाळी आम्ही एकत्र परत आलो आणि मग मी सौम्याबरोबर थोडा वेळही घालवला आणि रात्रीचं जेवण करून मी आज लवकर झोपी गेली. सकाळी उठल्यावर पुन्हा तोच दिनक्रम सुरू झाला. ऑफिसला पोहोचल्यावर सरळ केबिनमध्ये आलो आणि कामाला लागलो. मी माझ्या बॉससमोर बसून काम करत होते आणि केबिनचा दरवाजा माझ्या मागे होता. येस मिस्टर विशाल, बोला, काही काम होतं का? माझ्या मागे उभा असलेला माणूस आकाश सरांना म्हणाला, सर माझ्या घरून फोन आला होता. माझ्या आईचं नुकतंच निधन झालं आहे, म्हणून मला रजेची गरज आहे. मी मागे वळून न बघता आवाजाने आणि नावावरून ओळखलं होतं की हा माझा क्रूर नवरा आहे. जेव्हा मी माझ्या सासूबाईंची मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा मला धक्काच बसला. ती कशी असली तरी ती माझी सासू होती. आकाश सरांनी त्यांना सुट्टी दिली आणि ते तिथून निघून गेले. माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून आकाश सर मला गमतीनंच म्हणाले, काय झालं तुम्हाला? तुम्ही तर असं रडत आहात की जशी काही तुमची सासू मेली आहे. मी पण म्हणाले, हो सर, ती माझी सासूच होती आणि विशाल माझा क्रूर नवरा आहे. आकाश सरांची बोलतीच बंद झाली. नंतर आकाश सरांनी विचारलं, तुम्हाला तुमच्या सासूबाईच्या घरी जायचं आहे का? त्यावर मी म्हणाले, नाही, मला जायची इच्छा आहे, पण माझ्यात तेवढी हिंमत नाही. ते पुन्हा मला तिथे गेल्यावर वाईट बोलतील आणि मला मारहाण करतील. ते मल्होत्रा इंडस्ट्रीच्या मालकांना कशी शिव्या देतील? हे ऐकून मला धक्काच बसला. घाबरू नका, आपल्याला हे फक्त नाटक करायचं आहे आणि आपण सौम्यालाही सोबत घेऊन जाऊ. म्हणजे तुमच्या चारित्र्यावरचा हा वांचपणाचा कलंक दूर होईल. जग खूप पुढं गेलं आहे आणि हे लोक तिथे अडकले आहेत. स्वतःच्या पोटातून मुलाला जन्म देऊनच स्त्री आई बनू शकते का? त्यांच्याकडे एवढं डोकं असतं तर त्यांनी बाळासाठी अनेक उपायही केले असते. आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. त्यांचं बोलणं ऐकून मी रडू लागले. तेव्हा त्यांनी पुन्हा विचारलं, सौम्या तुझी मुलगी नाही का? आकाश सर, सौम्या माझी मुलगी आहे आणि मी तिची आई आहे. आजपासून मी वांच नाही. मग आम्ही ऑफिसमधून बाहेर पडलो आणि घरी पोहोचलो आणि तिथून आम्ही सौम्याला सोबत घेऊन माझ्या सासरच्या घरी पोहोचलो. जाताना आकाश सौम्याला म्हणाले, बेटा आता तू बघ, आकांक्षा आंटीला मम्मी म्हणत जा. सौम्यासुद्धा लहान वयात बरीच हुशार झाली होती. सासरच्या घरी पोहोचताच सगळे रडत होते. मी पूर्ण तयारीनिशी तिथे पोहोचले, कारण मला त्यांच्या घरातील शौकाची पर्वा नव्हती. मला फक्त त्यांना माझी संपत्ती आणि माझी मुलगी दाखवायची होती. आम्ही तिथे जाताच सर्वांची नजर आमच्यावर गेली. माझ्या पतीनं मला पाहिल्यावर त्याने रागाने म्हणाले, तू इथे कशाला आली आहेस? तुला तर मी माझ्या घरातून बाहेर काढलं होतं ना? तसा मागून आवाज आला, मग आम्ही इथून निघून जाऊ का? माझा नवरा एकदम घाबरला. बॉस तुम्ही?
हो, आम्ही तुमचे सांत्वन करायला आलो होतो आणि तुम्ही आम्हाला दारातून परत पाठवत आहात. माझे पती घाबरून म्हणाले, नाही सर, मी तुम्हाला नाही, हिला बोलत होतो. तेवढ्यातच सौम्याचा आवाज आला, मम्मी, हे काका तुझ्यावर का ओरडत आहे? मी सौम्याला उत्तर दिलं, बेटा, हे काका आत्ता त्यांच्या शुद्धीत नाही. ऐका मिस्टर विशाल, ही माझी मुलगी आणि ताई, तुम्ही पण बघा, ही माझी मुलगी आहे. मी वांज नाही असं म्हणत मी सौम्याला मिठी मारली आणि खाली बसून रडू लागले. ते डोळे विस्फारून सगळं पाहत होता. जणू त्याचं भान हरपलं होतं. ज्या बाईला तो आता पायातला जोडा समजत होता, तेवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण बनली होती आणि विशाल त्याच कंपनीत नीच कर्मचारी होता. म्हणजे दोन्ही आता जावांनी तीच अवस्था होती. कोणाच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. सगळे अगदी स्तब्ध झाले होते. त्यानंतर आकाजी आणि सौम्याने मला शांत केलं आणि आम्ही आमच्या घरी आलो आणि मी काकूंना सर्व काही सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या की बेटा, तू चांगलं केलंस. बरं झालं तातडीने गेली होती. आता तुझ्या मनाला थोडी शांती तरी मिळेल. आपल्या मुलाकडे झालेले बदल पाहून त्यांनाही खूप आनंद झाला. आकाश हे एक चांगल्या मनाने आणि अतिशय क्रमबद्ध व्यक्ती होते. होय, त्यांना राग थोडा नाही, त्यांना राग खूप यायचा. पण तो राग एखाद्या पाण्याच्या बुडबुड्यासारखा होता. जितक्या लवकर यायचा तितक्या लवकर तो राग निघूनही जायचा. आकाशजी माझी खूप काळजी घेऊ लागले. त्यांच्या मनात काय आहे ते मला समजत नव्हतं. एक दिवस मी ऑफिसमध्ये माझे काम करत होते आणि आकाशजी माझ्याकडे एकटक पाहत होते. हे त्यांचं रोजचं काम होतं. अचानक काय झालं की ते म्हणाले, चल, आज कुठेतरी बाहेर जाऊया. आज मी दुसऱ्यांदा त्यांच्यासोबत बाहेर जाणार होते. याचा मला खूप आनंदही झाला. घरी आल्यावर आकाशने मला त्यांच्या पत्नीची सर्वात सुंदर आणि त्यांची आवडती साडी मला नेसायला दिली. ती साडी त्यांनी वेगळी सांभाळून ठेवली होती, कारण ती साडी मी घालत असलेल्या कलेक्शनमधली नव्हती. मी ती साडी नेसून बाहेर आले तेव्हा मी एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी दिसत नव्हते. मी सौम्याला देखील तयार केलं आणि आम्ही फिरायला निघालो. आम्ही आधी सौम्याला वॉटर पार्कमध्ये घेऊन गेलो. त्यानंतर आम्ही 6 ते 9 थिएटरमध्ये पिक्चरही पाहिला आणि मग एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि घराकडे निघालो. घरी आलो तोपर्यंत सौम्या गाडीत माझ्या मांडीवर झोपली होती. आम्ही खूप खुश होतो. आम्ही आज खूप मजाही केली. काकू आमच्या येण्याची वाट पाहत होत्या. आकाशजी माझ्याशी बोलत होते. ते हसत हसत बोलत होते. आज आपल्या मुलाला हसताना पाहून त्यांना खूप बरं वाटत होतं. राधिका गेल्यानंतर त्यांनी आकाशला पहिल्यांदा असं हसताना पाहिलं होतं. काही वेळाने काकू झोपी गेल्या आणि मी तसंच सौम्याला घेऊन आकाशजींसोबत सोफ्यावर बसले होते. रात्रीचे आता 11 वाजले होते. आकाशने सांगितलं की ही साडी मी राधिकाला गिफ्ट देण्यासाठी खरेदी केली होती. पण ज्या दिवशी मी राधिकाला ही साडी गिफ्ट म्हणून देणार होतो तेव्हाच तिचा कार अपघात झाला आणि ती आम्हा सर्वांना सोडून गेली. मी विचारलं, मग तुम्ही मला ही साडी नेसायला का दिली? तर आकाशजी म्हणाले, कारण मला तू आवडायला लागली आहेस. मी त्यांच्या बोलण्याचा प्रतिसाद दिला नाही, पण मला त्यांच्या बोलण्याचं उत्तर द्यायचं होतं. पण मी चूक केली, कारण त्यांना उत्तर न दिल्यामुळे ही गोष्ट पुढे वाढली. मी सौम्याला घेऊन तिच्या खोलीत झोपायला गेली. काही वेळाने आकाशजी माझ्या खोलीत म्हणजे सौम्याच्या खोलीत आले आणि मी घाबरून उठून बसले. आकाशजी, तुम्ही इथे काय करताय? आकाशजींनी माझ्या ओठांवर बोट ठेवलं आणि हळूच म्हणाले, आवाज करू नकोस, नाहीतर सौम्या उठेल. मी म्हणाले, ते सगळं ठीक आहे, पण एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तुमच्या खोलीत जा. मला एक अज्ञात भीती सतावत होती. आकाशजींनी मला त्यांच्या मिठीत घेतलं आणि म्हणाले, मला सौम्याच्या आईवर प्रेम करायचं आहे. मी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, हे चुकीचं आहे. आकाशजी, प्लीज मला सोडा. मी जास्त किंचाळू शकत नव्हते, कारण आकाशवर याचा काहीच फरक पडत नव्हता. पण माझी बदनामी झाली असती. आकाशजी मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले आणि पुन्हा एकदा मला माझ्या वर्तमानात माझा भूतकाळ दिसू लागला.
आजही मला रात्रभर झोप आली नाही. जवळपास सकाळ झाली होती. घड्याळात बघितलं तर 6 वाजले होते. मी उठले आणि सौम्याच्या खोलीत झोपायला गेले. आकाशजी ऑफिसला जाणार होते तेव्हा त्यांनी मला आवाज दिला. तेव्हा सौम्याने त्यांना सांगितलं की मम्मीला खूप ताप आला आहे. आकाशजींनी ताबडतोब डॉक्टरांना बोलावून माझ्यावर उपचार केले. सौम्या माझ्याजवळच बसली होती. त्या दिवशी आकाशजी ऑफिसला गेले नाही. मला आकाश बोलायचं नव्हतं, पण आकाशने सौम्याला आजीकडं पाठवलं आणि मला म्हणाले, आकांक्षा प्लीज मला माफ कर. काल हे सर्व कसं घडलं हे मला माहीत नाही. मी स्वतःला थांबू शकलो नाही. मला राधिकाची खूप आठवण येत होती. मी तुला राधिका समजून हे सर्व माझ्याकडून नकळत घडलं. मी पण रागात होते, त्यामुळे मी गप्प बसू शकले नाही. आकाशजी, तुम्ही पण माझ्या शरीराचे भुकेले निघाल्यात. मी तुमच्याबद्दल काय विचार केला होता आणि तुम्ही असे कसे निघाला? तुम्हाला हे सगळं करायचं होतं तर तुम्ही मला एकदा सांगायला हवं होतं. मी तर तशी पण तुमच्या उपकाराखालीच होते. तुम्हाला माझ्यासोबत जे पाहिजे ते मी तुम्हाला करू दिलं असतं. तुम्हाला अशी जबरदस्ती करण्याची गरज नव्हती. त्यानंतर आकाश तिथून उठून निघून गेले. मी पण काय झालं ते विसरून परत माझ्या कामाला लागले. पण आता आकाशजी यांना पाहून माझ्यात तो आनंद आणि उत्साह राहिला नव्हता. हळूहळू माझ्या आज सर्व काही सामान्य ते झालं होतं. घरातून ऑफिस, ऑफिस ते घर आणि मग सौम्यासोबत खेळणं. पण 1 महिन्यानंतर मला कळलं की मी गरोदर आहे. माझ्यावर डोंगर कोसळला. माझा नवरा माझ्यासोबत असताना तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. पण आता मी एकटी असल्यानं हे मूल माझ्यासाठी आणखी एक कलंक लावण्यासारखं होतं. हा कलंक पुसण्यासाठी मी थोडी हिंमत एकवटली आणि आकाशजींकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आकाशजी, तुम्ही केलेली चूक माझ्या पोटात वाढत आहे. आता हे पाप मी कुठे नेऊ? आकाशने पुन्हा विचारलं, काय? मी म्हणाले, हो, मी गरोदर आहे आणि तुझं मूल माझ्या पोटात वाढत आहे. आकाशजीने त्यांच्याजवळ बसवलं आणि म्हणाले, सर्वप्रथम हे पाप नाही, हे आपल्या प्रेमाची निशाणी आहे. आणि दुसरं म्हणजे तू कुठेही जाणार नाहीस. तू इथेच राहशील. पण लोकांनी विचारलं तर मी काय उत्तर देऊ आणि कसं उत्तर देणार? आकाशजींनी माझ्या डोळ्यात बघून विचारलं, तू माझ्याशी लग्न करशील का? ते काय म्हणताय याचं मला आश्चर्यच वाटलं. तुम्ही माझ्याशी यासाठी लग्न करत आहात की एका मुलाची आई होते आहे? आकाशजी म्हणाले, तसं नाही राधिका. राधिका, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला विसरू शकत नाही. हे बघा, तुम्ही मला राधिका नावाने हाक मारली. माझं नाव राधिका नाही, आकांक्षा आहे. आकाशजी लगेच म्हणाले, मला माहीत आहे, पण मी तुला नेहमी राधिका म्हणेन. तू माझी राधिका होशील का? तू सौम्याची खरी आई बनशील का? सौम्याचं नाव ऐकून मी विचार करू लागले. पण तुमच्या घराण्यांना मान्य होईल का? तुमच्या घरच्यांना ते मान्य होणार का? नाही ना? मी त्यांना पटवून देईन. आकांक्षा, जर तू सहमत असतील तर ते सुद्धा सहमत होतील. आकाश आकांक्षाशी लग्न करण्याबद्दल त्याच्या आईशी बोलत होते तेव्हा त्यांनी आनंदाने होकार दिला, कारण आकांक्षाने त्यांच्या मुलाचे हरवलेलं हास्य परत आणलं होतं. पुढे 2 वर्षानंतर, बेटी चहा घेऊन ये. हो आई, आले. कमलाताई, तुम्ही हे दूध घ्यावा. दूध बघा, मी आता आईला चहा देऊन येते. वहिनी, माझा रेडवाला शर्ट भेटला नाही. तुम्ही प्लीज तेवढा मला सापडून देता का भाऊजी? भाऊजी, सकाळीच मी तो शर्ट इस्त्री करून टेबलवर ठेवला आहे. मम्मी प्लीज लवकर मला दूध दे. माझी स्कूल बस येईल. मला उशीर होतोय. ठीक आहे बेटा, तू खाली ये. तुझा दुधाचा ग्लास मी थंड होण्यासाठी खाली भरून टेबलवर ठेवला आहे. बेटी, सौम्याची स्कूल बस निघून जाईल. तिला लवकर आवरून खाली आण. हो आई, आलेच. नाही तर आकाश घर डोक्यावर घेईल. तुला माहीत आहे ना आकाशला किती लवकर राग येतो. हो आई, आणि तितक्यात लवकर त्याचा राग शांतही होतो. ही माझ्या आयुष्याची कहाणी होती. इतकं दुःख भोगून शेवटी देवानं मला खूप आनंद दिला. आज माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली आहे.
माझी मुलगी सौम्या आज 13 वर्षाची आहे आणि ती माझा जीव की प्राण आहे आणि आम्ही आई मूल नव्हे तर 2 मैत्रिणींसारखे राहतो. तिलाही माझा तेवढाच लाळ आहे. घरातील काम उरकून मी आकाशसोबत ऑफिसवर जाऊन त्यांना कामात मदतही करते, जेणेकरून आम्ही आमच्या व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकेल. म्हणून सौम्या तिच्या लहान भावाची देखील काळजी घेते. होय, लग्नाच्या 1 वर्षात सौम्या व्यतिरिक्त एक मुलगा झाला. आज मी मल्होत्रा इंडस्ट्रीची CEO आहे आणि माझ्या पतीने माझ्या नावानं परदेशात आकांक्षा मोटर्स नावानं कंपनी उघडली आहे आणि विशालने लाजेने आमच्या कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याला इतर कुठेही चांगली नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्याने लग्नही होऊ शकलं नाही, कारण त्याचे 2 भाऊ वेगळे राहू लागले. विशालच्या सुखदुःखाची त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं. विशाल आता पूर्णपणे नशेत बुडाला होता. कामावरून परत येताच तो दारूच्या नशेत परत यायचा, पण त्याला घरी कोणी खायलाही द्यायला कोणी विचारणारं नव्हतं. हळूहळू त्याची तब्येत ढासळली आणि तोही आजारी राहू लागला आणि एके दिवशी त्याच्या 2 किडन्या रिकाम्या झाल्या आणि योग्य उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाला. त्या दरम्यान आता मी आनंदी आयुष्य जगू लागले होते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आकांक्षाने घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया